नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 6/10/2021 स्टँडर्ड 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील आजचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेचा दर. रेट म्हणजे काय? दर. दर म्हणजेच वेळ. आता पहा, टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस, क्लासिफाय देम इनटू टू ग्रुप्स अँड गिव्ह टायटल टू द ग्रुप्स. खाली दिलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये कोणत्या अभिक्रियांना वेळ अधिक लागतो आणि कोणत्याला कमी लागतो हे पहा. फर्स्ट, कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. कुकिंग गॅस पेटवला की काय होतो? जळतो. दुसरी, ही ताबडतोब करणारे कसे आहे? परत आयरन आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. लोखंड गंजण्याची प्रक्रिया. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. इरोजन म्हणजे झीज, धूप. कळलं का? झीज, धूप म्हणजे इरोजन. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. खडकाची झीज होऊन काय तयार होतं? माती तयार होते. ही प्रोसेस. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट in a glucose solution under proper condition. अल्कोहोल केव्हा मिळतं तर ग्लुकोज मध्ये इष्ट मिळवल्यावर, परंतु ह्याला वेळ लागतो म्हणून ही पण काय आहे? स्लो आहे. पाचवी, इफरन्सेस इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इनटू ए टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ऍसिड. इफरन्सेस म्हणजे काय? हो, इफरन्सेस म्हणजे काय? कुणालाच माहित नाही. बरं, याच्या पुढचं एक्झाम्पल मला सांगा. ए व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बेरियम क्लोराइड सोल्युशन. ए व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू ए बेरियम क्लोराइड सोल्युशन. बेरियम क्लोराइड सोल्युशन मध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड मिसळला असता दह्यासारखा साखा खाली राहतो. ही कमी कालावधी लागणारी रिॲक्शन. मला पुन्हा सांगायचं इफरन्सेस काय आहे? पुन्हा उद्या विचारणार. इट कॅन बी सीन फ्रॉम the above examples that some reactions are completed in short time. आपण काय पाहिलं? काही रिॲक्शन्स या शॉर्ट टाइम मध्ये घडतात. दॅट इज ऑकर रॅपिडली. म्हणजे त्या रॅपिडली म्हणजे वेगाने घडणाऱ्या काही शॉर्ट टाइम मध्ये घडतात, म्हणजे वेगाने घडतात. while some require long time for completion. काहींना काय लागतो? खूप वेळ लागतो कंप्लीट व्हायला रिॲक्शन. दॅट इज ऑकर स्लोली. म्हणजेच काय? ते स्लोली घडतात. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन्स इज डिफरंट. द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन्स इज डिफरंट. वेगवेगळ्या रिॲक्शनचा कालावधी हा वेगवेगळा असतो किंवा दर हा वेगवेगळा असतो. The same reactions occurs at a different rate on changing the conditions. Conditions change केली की सेम रिॲक्शन ही डिफरंट रेटने घडते. कंडिशनवर पण अवलंबून. मग पहा, फॉर एक्झाम्पल ड्युरिंग विंटर. विंटर म्हणजे हिवाळा, थंडीचे दिवस. बरोबर आहे का? मग ड्युरिंग विंटर
long time is required for setting milk into curd. Milk into curd. कर्ड म्हणजे दही. दुधाचे दही बनण्यासाठी लागणारा कालावधी हिवाळ्यात आणि while at the higher temperature during summer आणि उन्हाळ्यात दुधाचं दही लागणारा कालावधी. The rate of setting of milk increases at the curd is formed early. उन्हाळ्यात टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेला दुधाचं दही होण्याचा वेग हा काय असतो, वाढतो. म्हणून ती रिॲक्शन काय होते, तिचा रेट वाढतो. आलं लक्षात. हिवाळ्यापेक्षा एकच रिॲक्शन आहे दुधाचं दही बनवणं. हिवाळ्यात जास्त कालावधी लागतो, उन्हाळ्यात काय दुधाचं दही बनण्यासाठी कमी कालावधी उन्हाळ्यात लागतो. Now let us see the factors which decide the rate of a chemical reaction. आता आपण फॅक्टर्स, कोणते फॅक्टर्स हे केमिकल रिॲक्शनचा रेट बदलू शकता किंवा कोणत्या फॅक्टरचा केमिकल रिॲक्शनच्या रेटवर परिणाम होतो. मग फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन. बघा, factors affecting the rate of a chemical reaction. केमिकल रिॲक्शनचा रेट हा कोणत्या फॅक्टर्सवर अवलंबून असतो. फर्स्ट फॅक्टर इज ए नेचर ऑफ द रिॲक्टन्स. म्हणजे रिॲक्टंटचं स्वरूप. नेचर म्हणजे काय, स्वरूप. नेचर ऑफ द रिॲक्टन्स. आता याच्यामध्ये लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द मेटल अल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. अल्युमिनियम धातू आणि झिंक धातू यांची रिॲक्शन कोणाबरोबर, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर दोघांची रिॲक्शन आपण घेतली. ऑन रिॲक्शन ऑफ बोथ Al अँड Zn. Al म्हणजे अल्युमिनियम अँड Zn म्हणजे झिंक विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड H2 गॅस इज लिबरेटेड. ही रिॲक्शन घडल्यावर कोणता गॅस बाहेर पडतो, लिबरेटेड म्हणजे बाहेर पडणे. H2 गॅस इज लिबरेटेड अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ these metals आर फॉर्म्ड. त्या मेटलचे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स तयार होतात, क्षार तयार होतात वॉटर सोल्युबल या मेटलचे. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to the zinc metal. अल्युमिनियम धातू बरोबर डायल्यूट HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडची अभिक्रिया ही झिंक बरोबरच्या अभिक्रियापेक्षा फास्टर होते. कळलं का. मग द नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. या फरकावर याच्यावरून आपल्या लक्षात काय आलं, नेचर ऑफ द मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स. म्हणजेच Al इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Zn. पहा, Al इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Zn. म्हणजे काय, अल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, झिंकपेक्षा. Therefore, the rate of reaction of Al with hydrochloric acid is higher than that of Zn. मग रेट ऑफ रिॲक्शन अल्युमिनियमचा हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबरचा हा जास्त आहे कोणापेक्षा, झिंकपेक्षा. मग नेचर और रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट्स इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन. म्हणजेच नेचर और रिॲक्टिव्हिटी रिॲक्टंटची
हे कशावर परिणाम करते? रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शनवर, अभिक्रियाच्या दरावर फरक पडतो यामुळे, नेचर और रिएक्टिविटी ऑफ रिएक्टन्स. वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट द रिएक्टिविटी ऑफ मेटल इन द चॅप्टर ऑन मेटलर्जी. आता मेटलची रिॲक्टिव्हिटी यावर आणखीन माहिती आपण पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे मेटलर्जीमध्ये पाहणार आहोत. आता पुढचा परिणाम करणारा घटक कोणता आहे? साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स. पार्टिकल्स ऑफ पहा, ॲपरेटस आहे पहा, याच्यात साहित्य कोणकोणतं घ्यायचं आहे? 2 टेस्ट ट्यूब, 2 परीक्षा नळ्या घ्यायच्या, बॅलन्स तराजू, वजन काटा, मेजरिंग सिलेंडर, पातळ याचं माप घ्यायचं, मापक, त्याच्यानंतर केमिकल, पीसेस ऑफ शहाबादी टाइल्स. ही फरशी कुठली आहे? त्या फरशीचं नाव काय? शहाबादी फरशी आहे. ही जे तुकडे असं म्हटलंय ते काय घेतलंय? टेक पीसेस अँड पावडर ऑफ केमिकल्स मध्ये पीसेस ऑफ शहाबाद टाइल्स, टाइल्स म्हणजे फरशी, पावडर ऑफ शहाबाद टाइल आणि डायल्यूट HCl. या फरशीचे मोठमोठे तुकडे घेतले आणि दुसरी पावडर पण घेतली. मग आता काय करायचं पहा. टेक पीसेस ऑफ ए पावडर ऑफ शहाबाद टाइल इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब्स. बघा, टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबाद टाइल इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब. काय केलं आपण? 2 परीक्षा नळीमध्ये शहाबादी फरशीचे तुकडे आणि पावडर सारख्याच वजनाची घेतली आणि त्या दोन्ही परीक्षा नळीमध्ये एक एक टाकलं. वजन दोन्हीचं सारखंच आहे. एका परीक्षा नळीमध्ये ह्याची पावडर आहे, दुसऱ्या तुकडे आहे त्या फरशीचे. आणि काय केलं? ॲड 10 ml डायल्यूट HCl इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब्स. त्या दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये 10 मिली हायड्रोक्लोरिक ॲसिड तुकड्यात मिसळले, 10 मिली हायड्रोक्लोरिक ॲसिड दुसऱ्या परीक्षा नळीमधील पावडरमध्ये मिसळले. ऑब्झर्व वेदर effervescence of CO2 is formed. Effervescence of CO2 is formed. काय झालं? तर त्या रिॲक्शन मधून CO2 वायू बाहेर पडला ॲट ए फास्टर और स्लोअर स्पीड. फास्टर का लोअर स्पीड मध्ये बाहेर पडतो. मग फास्टर का लोअर स्पीड मध्ये बाहेर पडतोय यावरून आपल्या लक्षात येतं पहा. मग यू मस्ट हॅव फाउंड इन द अबोव ऍक्टिव्हिटी दॅट द CO2 effervescence is formed slowly. बघा, यू मस्ट हॅव फाउंड इन द अबोव ऍक्टिव्हिटी दॅट द CO2 effervescence is formed slowly with pieces of शहाबाद टाइल्स. ज्याच्यात शहाबाद फरशीचे तुकडे आहेत त्याच्यातून जो CO2 गॅस वर येतोय तो स्लोली येतोय, व्हाईल ॲट ए फास्टर स्पीड विथ द पावडर. आणि दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये याची पावडर आहे, त्या परीक्षा नळीमधून काय होतं? CO2 ची वायू हा फास्टर येतो. मग the above observations indicates that the rate of a reaction depends upon the size of the particles of the reactants taking part in the reaction. रिॲक्शन मध्ये पार्ट घेणाऱ्या रिॲक्टंटची त्याची साईज किती आहे? तुकडे आहेत का पावडर स्वरूपात आहे? पावडर स्वरूप म्हणजे लहान साईज, तुकडे म्हणजे मोठी साईज. मग लहान साईज असल्यावर रिॲक्शनचा रेट वाढतो आणि तुकडे मोठे असल्यावर रिॲक्शनचा रेट कमी होतो. मग बघा,
Smaller the size of the reactant particles, higher is the rate of the reaction. Smaller the size of the reactant. Reactant ची साइज जेवढी स्मॉलर तेवढी हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. तेवढी रिॲक्शनचा रेट हा हायर असेल. झाला दुसरा परिणाम करणारा घटक झाला. आता तिसरा परिणाम करणारा घटक जो आहे तो कोणता आहे पहा. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय रे? तीव्रता. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तीव्रता. Let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with CaCO3 powder. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट पावडर आहे. CaCO3 काय? कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजेच काय? शाबात परची. कळलं का? हीच यालाच कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात. मग ह्याची पावडर घेतली. काय घेतली? कॅल्शियम कार्बोनेटची शहाबादी परचीची पावडर घेतली आणि या पावडरवर दोन्ही परीक्षा नळीमध्ये घेतली. पहिल्या परीक्षा नळीमध्ये जेवढे वजनाचं पावडर घेतली तेवढीच दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये वजनाची त्याचीच पावडर घेतली आणि एकामध्ये कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक आम्ल 10 मिली सोडलं आणि दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड 10 मिली सोडलं. दोघांनी किती सोडलं? 10 मिली. आणि पाहिलं डायल्यूट HCl reacts slowly with CaCO3 and thereby CaCO3 disappears slowly and CO2 also liberated slowly. मग डायल्यूट HCl ऍसिड हे कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर बरोबर स्लोली रिॲक्ट होतं आणि कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू काय होतं? डिसअपियर म्हणजे नष्ट होऊन CO2 गॅस हा स्लोली बाहेर पडतो. कळलं का? आणि ऑन द अदर हँड द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस रॅपिडली. ज्याच्यात आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलंय त्याची रिॲक्शन मात्र रॅपिडली वेगाने घडते. अँड CaCO3 डिसअपियर्स फास्ट. आणि CaCO3 हा काय होतो? लवकर नाहीसा होतो आणि CO2 गॅस इज फास्ट लिबरेटेड. फास्ट बाहेर पडतो. आता कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट फास्टर दॅन dilute acid, which means that the rate of a chemical reaction is proportional to the concentration of reactants. जेवढी कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटची जास्त तेवढा त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग जास्त. रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचा रेट जास्त. आता पुढचा अफेक्ट करणारा घटक कोणता आहे? the temperature of the reaction. आता टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन याचा काय इफेक्ट होतो रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन वर बा. व्हाईल स्टडीइंग डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. डिकॉम्पोजिशन म्हणजे काय? डिकॉम्पोजिशन म्हणजे काय? हा कसली का? हा डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन प्रक्रिया. मग पहा व्हाईल स्टडीइंग डिकॉम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट डिकॉम्पोजिशन ऑफ लाइमस्टोन. डिकॉम्पोजिशन ऑफ लाइमस्टोन म्हणजे चुनखडा. In this activity, the lime water does not turn milky before hitting the limestone. या लाइमस्टोनला जोपर्यंत उष्णता देत नाही
तोपर्यंत चुन्याची निवळी दुधी बनत नाही. बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिॲक्शन. खडा पाण्यात टाकलाय परंतु लगेच ती दुधी बनत नाही. मग तिला टेम्परेचर खालनं हीट दिली, लगेच काय होतं, चुनखड द्रावण तयार व्हायला लागतं आणि पांढरं दिसतं उष्णता दिल्यावर. मग रेट ऑफ रिॲक्शन काय झाला उष्णता दिल्यावर? काय झाला? उष्णता दिल्यावर रेट ऑफ रिॲक्शन काय काय खाल्लं पिल्लंय का नाही? 10-15 दिवस काय खाल्लंय का नाही? काय होईल? टेम्परेचर वाढवल्यावर रेट ऑफ रिॲक्शन काय होईल? जरा मोठ्यानं बोलाय. आता निहायची वेळ आली काही का असं वाटते? हा, आता मला वाटलं संपतंय काय की याच्यातलं एखादं तरी. आवाजच बाहेर निघाला. ठीक आहे, आता पहा. फ्रॉम दिस it is learned that the rate of a reaction increases on increasing the temperature. The rate of reaction increases by increasing the temperature. जसं आपण केमिकल रिॲक्शनला उष्णता दिली की तिचा रेट ऑफ रिॲक्शन हा वाढतो, वेग वाढतो. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कॅटलिस्ट. आता हा कॅटलिस्ट म्हणजे काय? याला मराठीत उत्प्रेरक असं म्हणतात. ही उत्प्रेरक काय? तर हा फक्त केमिकल रिॲक्शन घडवून आणण्याचं काम करतो, रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, म्हणून त्याला उत्प्रेरक म्हणायचं. याची डेफिनेशन पण आहे पुढं पहा. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट, ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोरेट KClO3 डिकॉम्पोजेस स्लोली. पोटॅशियम क्लोरेटला उष्णता दिली तरी त्याचं डिकॉम्पोजिशन जे आहे ते स्लोली होतं. म्हणजे पहा 2K त्याची रिॲक्शन मी लिहितो 2KClO3. याला हा त्रिकोण म्हणजे हीट आहे, हे चिन्ह कशात आहे? हीट. 2KCl पोटॅशियम क्लोराईड प्लस 3O2 लिबरेट होतो. मग the rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. या रिॲक्शन मध्ये या पोटॅशियम क्लोरेटची कणांची साईज जरी आपण कमी केली तरी पण याचा रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही. याला उष्णता दिली तरी पण याचा रेट ऑफ रिॲक्शन वाढत नाही. मग पहा, however KClO3 decomposes rapidly in presence of manganese dioxide. पहा, KClO3 decomposes rapidly in the presence of magnesium dioxide. म्हणजे मॅग्नेशियम डायऑक्साईडच्या उपस्थितीमध्ये MnO2 या उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये मात्र हा रासायनिक अभिक्रियेचा वेग दणकन वाढतो आणि घडते आणि O2 गॅस लिबरेट्स. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 इन दिस रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शन मध्ये MnO2 मध्ये कोणताही चेंज होत नाही. मग तो काय काम करतो? फक्त ही रिॲक्शन रॅपिडली घडवून आणण्याचं काम करतो. रॅपिडली म्हणजे 50 वेळा रॅपिडली म्हणतो. काय? वेगाने रॅपिडली म्हणजे कळालं का? मग उत्प्रेरक हा केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो.
आलं लक्षात? आता पुढं डेफिनेशन पहा त्याची कॅटलिस्टची. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट काउजिंग एनी केमिकल चेंज टू इट. त्याच्यामध्ये कोणताही केमिकल चेंज न होता हा रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. इट इज कॉल्ड ए कॅटलिस्ट. यालाच कॅटलिस्ट असं म्हणतात, उत्प्रेरक असं म्हणतात. हा डेफिनेशन आता पुन्हा वाचतो मी. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ ए केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट काउजिंग एनी केमिकल चेंज टू इट. त्याच्यामध्ये कोणताही केमिकल चेंज न होता इज कॉल्ड ए कॅटलिस्ट. यालाच कॅटलिस्ट असं म्हणतात. द डिकॉम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इन वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर. हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकॉम्पोजिशन होऊन वॉटर आणि ऑक्सिजन वेगळा व्हायला ही स्लोली रूम टेम्परेचरला स्लोली घडणारी रिॲक्शन आहे. हाऊएव्हर द सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट ए फास्टर रेट ऑन ॲडिंग मॅग्नीज डायऑक्साईड पावडर इन इट. आणि ह्याच रिॲक्शनमध्ये मॅग्नीज डायऑक्साईड हा कॅटलिस्ट म्हणून वापरला की त्याचं डिकॉम्पोजिशन काय होतं, रॅपिडली होतं. आलं लक्षात? असे हे किती घटक आहेत? एकूण 5 घटक आहेत रेट ऑफ रिॲक्शनवर अफेक्ट करणारे आणि महत्वाचे. कळालं? ठीक आहे. आता काय, राईट डाऊन द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन्स. हा प्रश्न तुम्ही घरून होमवर्क म्हणून सोडवायचा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. धन्यवाद. थांबूया आज आपण.